हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता संध्याकाळचे 4:30 वाजत आले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे। केस वाढले आहे। गुरुवारीच न्यायचं होतं त्याला हेअर कट करायला, पण याच्या पप्पाला सुट्टी नव्हती, त्यांनी सुट्टी घेतली नाही आणि मग ते ऑफिसलाच गेले होते, त्याच्यामुळे मग याची हेअर कट करायची राहून गेली। तर मग आता त्यांची वाट कधीपर्यंत बघणार, परत गुरुवार यायला वेळ आहे। तर मग म्हटलं की चला आता आपणच त्याला घेऊन जावं आणि हेअर कट करून घेऊन यावी त्याची। अद्विकची हेअर कट घरीच करते, कारण तर तो लहान आहे, त्याला कुठे स्कूलला वगैरे जायचं नाही, तर त्याची मी हेअर कट घरीच करत असते। आणि शिवांची सुद्धा मी हेअर कट घरीच करत होते, पण आता तो स्कूलमध्ये जातो तर त्याला थोडीशी चांगली हेअर कट पाहिजे म्हणून संध्याकाळी याच्यासाठी जायचं होतं। सकाळीच अंघोळीच्या आधीच मला हे हेअर कट वगैरे करायला आवडते, पण आता का उशिराने नेत आहे त्याला, तर मला थोडासा भाजीपाला पण आणायचा आहे। मग तिकडेच चालली आहे पार्लरमध्ये शिवांशला घेऊन। तर मग तिकडनंच येता भाज्या सुद्धा घेऊन येते। तर मग आता संध्याकाळी जाते मी बाहेर शिवांशला घेऊन पार्लरमध्ये, त्याची हेअर कट करून घेते आणि सोबतच तिकडनं पण थोड्याशा भाज्या घेऊन येते। आणि आता संध्याकाळ झाली म्हटलं, संध्याकाळचे कामं वगैरे आहेच। आणि आतापर्यंत शिवांश आणि अद्विकच्या मस्त चालल्या, त्यांनी मस्त पसारा केला, तो आवरला, चहा वगैरे पिऊन झाला माझा। म्हटलं आता निवांत ब्लॉगला सुरुवात करावी। आणि मी आज केस धुतले होते बघा, आता बऱ्यापैकी वाढले, एवढे झाले लांब केस। आधी एवढेच केले होते मी, छोटेच केले होते, आता एवढे झाले लांब केस। तर मला खूप खुशी होत आहे लांब केस झाले तर। आणि आता शिवांशला घेऊन जाते पार्लरमध्ये, त्याची हेअर कट करून घेऊन येते आणि ह्याच कपड्यांवरती त्याला घेऊन जाते, कारण तर केस पडतात अंगावरती, मग ते पुन्हा धुतल्यानंतरही व्यवस्थित निघत नाही, मग ते टोचत राहतात, मग नाही म्हणतो हे टी शर्ट नको घालायला। तो मी आता त्याला घेऊन जाते पार्लरमध्ये, याच कपड्यावरती घेऊन जाते आणि केस कट करून घेऊन येते। आणि तयारी वगैरे झाल्यानंतर बोलते तुमच्याशी। काय चाललं? काय खाल्लं तू? काय खाल्लं? आता मी झाले फ्रेश आणि अद्विकला पण फ्रेश केलं। अद्विक इकडे बघा निघालाय आणि शिवांश चप्पल घालत आहे, आता निघायचं आहे बाहेर जाण्यासाठी। तर तयारी वगैरे झाली, आता निघतो आणि जसं आम्ही रोडनी जातो तेव्हा तुमच्याशी बोलतेच। चला मग मधातून चल बरोबर। चल जा, तिथे चेअरवर बस, हे इथं चेअरवर बस। शिव तर शिवांशला पार्लरमधून घेऊन आले, हेअर कट करून आणलं आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून दिली आणि तो गेला मैत्रिणीच्या मुलीसोबत खेळायला, खाली गेला शेजारी बाजूला। आणि अद्विक तिकडनं आल्यानंतर रडारड करत होता, त्याला थोडंसं खाऊ पिऊ घातलं, त्याच्यानंतर त्याला झोपवलं, तर तो आता उठला। तर तोपर्यंत घरातली कामं आवरून घेतली मी संध्याकाळचे। शिवांशला हेअर कट करून आणलं पार्लरमधून, त्यानंतर अद्विकला मस्त खाऊ पिऊ घालून झोपले बघा, तरी अद्विकची परत रडारड सुरू आहे। तर पार्लरमधून येताना तर इतक्या भाज्या महाग झाल्या, सगळ्या भाज्या 25 रुपये पाव आणि 30 रुपये पाव। आता दोडका आणला, हा 25 रुपये पाव होता, तर 20 रुपयाचा घेऊन आली दोडका, एकच दोडका भेटला असते। तर थोडीशी डाळ जास्त टाकून दोडक्याची भाजी करून घेतली। ह्या चवळीच्या शेंगा घेतल्या, 1 पाव चवळीच्या शेंगा, तर डब्यांसाठीच म्हणून ह्या चवळीच्या शेंगा घेतल्या आणि 1 पाव वालाच्या शेंगा घेतल्या बघा, 1 पाव वालाच्या शेंगा, अशा 3 भाज्या फक्त मी आणल्या। टमाटर, मिरच्या, कोथिंबीर आहे घरी, तर ते नाही घेतलं। तर आता 3 भाज्या 3 दिवस सकाळी होते। तर इथे एवढे चवळीच्या शेंगाचे दाणे आहेत। आता मी चवळीच्या शेंगाच्या दाण्याची भाजी करणार आहे, पातळ रश्याची, गोडा वाटून। तर आता शिवांश बाहेरून खेळून आला, मैत्रिणीच्या मुलीसोबतच खेळायला जातो, तिकडनं आला। तर हे बघा शिवांशची हेअरकट, म्हणजे आता स्कूलमध्ये जरा चांगली हेअरकट पाहिजे म्हणून। आणि इकडे अद्विकचं पण तेच चालू, अद्विक पण इथेच आहे बघा। तर चला असो, तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली। इकडे कुकर लावून दिले भाताचं, फक्त भातच लावून दिले, वरण भात नाही लावला आता, कारण की मी पातळ भाजी करणार आहे ना म्हणून। भात झाला तर भात इकडे उचलून ठेवून दिला आणि जे चवळीच्या शेंगांमधून दाणे काढले होते ना, ते इकडे उघडायला ठेवून दिले इथे बघा। तर या भाजीमध्ये ना खोबरं वगैरे टाकण्याची गरज नाही आहे, फक्त शेंगदाणेच पाहिजे ग्रेव्हीसाठी फक्त। तर इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि ही रेसिपी ना माझ्या मैत्रिणीची आहे, माझी नाही आहे। मी एकदा खाल्ली होती, मला खूप आवडली, म्हणून मग म्हटलं की चला घरी आपण करून बघूया। तर इथे मी लसूण जिरं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये गोडा वाटायला। तर
तर आता मिरच्या पण याच्यातच टाकून मी वाटून घेणार आहे, तर त्या थोड्या कट करून घेते. मग एकीकडे आता शेंगदाणे भाजत राहते, दुसरीकडे मी मिरच्या बारीक कट करून घेते याच्यामध्ये वाटायला, म्हणजे चांगले वाटल्या जाणार. तर मिरची पावडर वगैरे टाकण्याची गरज नाही. मिरच्या टाकल्या की मिरची पावडर टाकण्याची गरज नसते. फक्त मिरच्या, लसूण, जिरं आणि शेंगदाणे याचं वाटण तयार करून घ्यायचं, गोळा तयार करायचा आणि मग तो गोळा तेलामध्ये फोडणी द्यायचा आणि त्याच्यामध्ये मग हे शिजलेले दाणे टाकायचे. तर जवळजवळ आता शिजलेच असणार दाणे. गॅस बंद करून घेते. जास्त तिखट नाही बनवत हिरव्या मिरचीची आणि भाजी. आणि बाकीच्या मिरच्याने मी तळून घेणार आहे. माझं जरा सर्दीमुळे तोंडाला चव नाही आहे, तर असं चमचमीत खावंसं वाटतं, तर आता मिरच्याच तळून घेते आज. ते बघा, हे आहेत चवळीच्या शेंगाचे दाणे. आता एवढ्या दाण्याची भाजी मला करायची. तर शेंगदाणे भाजायला टाकले, तर शेंगदाणे भाजत सुद्धा आहे. शेंगदाणे चांगले भाजून घेते आणि त्याचं वाटण तयार करून घेते आणि त्यानंतर तर आता वाटण वगैरे वाटून झालं, म्हणजे गोळा वाटून झाला. आणि या भाजीला मी जास्त तेलाची वगैरे गरज नाही आहे. जशी आपण रोजच्या भाजीला तेल वापरतो तसं तेल वापरण्याची गरज नाही. तर मी एकदा खाल्ली होती, मला खूप आवडली, म्हणून मी म्हटलं चला घरी पण बनवून बघावी, म्हणून बनवायला घेतली. इथे जे चवळीच्या शेंगाचे दाणे उकडले होते ते उकडून शिजून तयार आहे. आता ते बाजूला ठेवते. आणि जे वाटून घेतलं मी शेंगदाण्याच्या दाण्याचं आणि मिरची, लसूण, जिरं आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून दिली होती, तर ते वाटून घेतलं. माझी मैत्रीण ज्या बाजूची आहे ना, म्हणजे बुलढाणा साईडची आहे, तर तिकडे ना या वाटणाला गोळा म्हणते, म्हणून माझ्या तोंडामध्ये सारखं गोळा असा. अद्विकची इकडे चालू आहे रडारड. काय मागत आहे मलाही कळत नाही नेमकं तो काय मागत आहे. थोडीशी मोहरी टाकली. हा काय झालं अजून थोडंसं जिरं, आणि आता जिरा आणि मोहरी चांगली तडतडली. तर इकडे भाजी फोडणी द्यायला घेतली, पण अद्विकची रडारड मध्ये देऊ. याच्यामध्ये हळद वगैरे टाकण्याची गरज नाही, भाजीमध्ये फक्त मीठच टाकायचंय. अद्विकला पाणी पाहिजे होतं म्हणून रडारड. ते वाटण चांगलं झालं तेलामध्ये. आता हे जे उकडलेले दाणे चवळीचे ते टाकून देते. चवळीचेच नाही तर आपण गवाराच्या शेंगाची पण, वालाच्या शेंगाची पण अशी भाजी करू शकतो. माझी मैत्रीण नेहमी अशा भाज्या करते, पातळ अशा गोळा वाटून, म्हणजे तर या पद्धतीच्या ती नेहमी भाज्या करते. पण मी पहिल्यांदा तिच्याकडे चवळीच्या दाण्याची भाजी मी खाल्ली अशी पातळ, तर मला ती खूप आवडली. म्हटलं नंतर एकदा करून बघेल, म्हणून मग आज मी करून बघत आहे. दाणे पण शिजूनच आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून देते. चला त्याच्यामध्ये पाणी टाकून देते पाहिजे तेवढं आपल्याला. जास्त घट्ट पण नको भाजी आणि जास्त पातळ पण नाही. भाजीला पाणी टाकून दिलं आणि इथं भाजी उकडत आहे बघा. तर भाजीची चव कशी लागणार, तर आपण ज्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवतो ना इडलीसोबत किंवा डोशासोबत, तर तशीच चव या भाजीची लागते, पण ही भाजी पातळ असते. आणि भाजी उकडत होती तोपर्यंत मग म्हटलं की कोथिंबीर कट करून घ्यावी, तर मग इथे भाजीत टाकायला कोथिंबीर कट करून घेत आहे. तर ही भाजी दिसायला अशी जास्त अशी पिवळी किंवा मग लाल नाही दिसत, ही थोडीशी ना पांढरी अशी दिसते. शेंगदाण्याची चटणी जशी दिसते ना तशीच ही भाजी दिसायला. फक्त एवढंच आहे की शेंगदाण्याची चटणी ही घट्ट असते आणि हे भाजी पातळ असते. भाजी वगैरे झाली, त्यानंतर चपात्या पण करून घेतल्या आणि मग मिस्टरांना यायला उशीर होता, म्हणून मग म्हटलं की थोडीशी आवरावर करावी गॅस ओट्यावरची. गॅस ओटा आणि गॅस चांगला थोडासा पुसून घ्यावा आणि तेवढंच तेच बरं दिसणार, म्हणून मग इथे गॅस ओटा आणि गॅस थोडासा पुसून घेतला. सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर कपडे पण चेंज करून घेतले. आणि स्वयंपाक झाल्यानंतर जेवढे भांडे झाले होते तेवढे घासून घेतले. त्याच्यात लाटणं, पोळपाट वगैरे सगळं होतं आणि सकाळी त्याचा उपयोग पडतो. वेळ होताच, मिस्टर यायला वेळ होता, त्याच्यामुळे मग ते घासून घेतले. आणि आता मिस्टर आले तर आता जेवणाची तयारी करत आहोत. जेवण करायला घेतो. भाजी खूप छान दिसतही आहे आणि टेस्टी पण लागणार आहे, कारण त्यात आपण ज्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवतो ना इडलीसोबत, डोशासोबत किंवा कशासोबत, तर सेम तशाच पद्धतीची चव लागते, बाकी वेगळी चव लागत नाही. असो, तर मी माझ्यासाठी मिरच्या तळून घेतल्या, कारण मला माहिती आहे ती फिकी भाजी आहे, तर मी माझ्यासाठी मिरच्या तळून घेतल्या जेवण करायला. शिवांशला अचानक ताप आला. पार्लरमध्ये नेलं तेव्हा तो चांगलाच होता, पण तिकडनं आल्यानंतर त्याला अचानक ताप आला, तर औषधी दिली. आता रात्रभरात माहीत पडणार त्याला परत ताप येतो की काय. रात्रभरात जर परत ताप आला तर उद्या सकाळी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार. तर काही ना काही ते व्हायरलच इन्फेक्शन झालंच नाही त्याला. फक्त आम्ही पार्लरमध्ये गेलो, पार्लरमध्ये हेअरकट केली आणि घरी आलो. त्याला कुठे फिरवलं नाही, तरी त्याला कुठे ताप आला संध्याकाळी. चला तर मग आता जेवण करतो. मस्त लोणचं काढलंय जेवणासोबत जेवण करायला. आणि मला सर्दीमुळे तोंडाला चव नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं चमचमीत आणि चटपटीत खावंसं. चला
आता जेवण वगैरे करून झालं आणि आवरावर करून ठेवून दिली. तिथे बघा अद्विक अजून जागा आहे. शिवांश कसं वाटत आहे? बरं वाटतंय का? बरं वाटत आहे? ताप आहे जरा ग. शिवांशने जेवण पण केलं नाही. तुला बरं वाटल्यानंतर नक्की जेवजो. चला तर मग आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.